श्लोक 143. श्रीराम. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना. परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. श्रीराम. अविद्या म्हणजे अज्ञान आणि उमजेना म्हणजे न समजणं. भौतिक सुख म्हणजे सर्वस्व आहे असं मानणं म्हणजे अविद्या आहे. आपल्याकडे एकूण 64 कला आणि 14 विद्या सांगितल्या आहेत. माणसाला जी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि इतर इंद्रिय परमेश्वरानं प्रदान केली आहेत, त्याचा वापर करून आपण हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपली इंद्रिय, मन हे रजोगुण, तमोगुण यांनी व्यापलेलं असतं. त्यामुळं विषयांमध्ये, इंद्रिय सुखांमध्ये तो अधिकाधिक गुंतत जातो. इंद्रियांवर असलेलं हे रजोगुणाचं आवरण काढून टाकण्याची त्याची इच्छा नसते किंवा त्याची ताकद नसते. गीतेमध्ये अध्यात्मविद्येला स्वतःची विभूती मानली आहे. सर्वसाधारण माणूस जे शिक्षण घेतो त्यामुळं त्याचे दैनंदिन व्यवहार, उदरनिर्वाह सुरळीत होतात. पण अध्यात्मविद्येनं मात्र त्याचं जीवन आमूलाग्र बदलतं. या उलट भौतिक विद्येनं विषयसुख जवळचं वाटतं. इथं समर्थ सांगतात की आध्यात्मिक प्रगतीमध्ये खरं सुख असताना आपण मात्र भौतिक गोष्टींमध्ये ते शोधत असतो आणि हाच आपला भ्रम आहे. हे अज्ञानाचं स्वरूप आहे. जो जो आपली ही भावना वाढीला लागेल तो हे वासना विकार बळावतात. एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी असेल पण केवळ तो पुढाऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याला वरच्या वर्गात ढकललं तर तो पुढं होऊन प्रगती करेल हा विचार करणं दोघांच्याही दृष्टीनं चुकीचं आहे. त्यावेळच्या परिस्थितीला ते बरोबर ठरेलसुद्धा, पण भविष्यकाळामध्ये मात्र ते चुकीचं ठरेल. कल्याणकारी गोष्ट कोणती आणि बरोबर काय आहे हे समोर दिसत असताना माणूस भ्रमामुळं ते ओळखू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी समर्थ नाण्याचं उदाहरण देतात. हा काळ समर्थांचा असल्यामुळं सर्व व्यवहार नाण्यांमध्ये चालत होते. आजच्या काळाचा विचार करता आपल्याला खोट्या नोटांचा विचार करावा लागेल. जर खोटी नोट बाजारात वापरली किंवा बँकेत भरायला गेलो तर ती चालणार नाही. ती नोट कुठून आणली, तुम्हाला ती कशी मिळाली, या सरकारी चौकशीसाठी पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल. म्हणजे आर्थिक नुकसान ते नुकसानच आणि मनस्ताप या दोन्हींना सामोरं जावं लागेल. म्हणून नाणं पारखून घ्यावं असं समर्थ सांगतात. इथं समर्थांनी एक मौलिक उपदेश आपल्याला केलेला आहे. नाणं हे एक रूपक आहे. खोट्या पण खऱ्यासारख्या भासणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपण जीवनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा भूमितीतले प्रमेय अप्रत्यक्ष पद्धतीनं सोडवावे लागायचे तेव्हा चुकीच्या गोष्टीला खरं माना असं ती पद्धत सांगते. मला सोलापूरला जायचं असेल तर लोणावळ्याला जाणारा रस्ता सोलापूरला जातो असं गृहीत धरायचं. त्या मार्गानं गेलं तर आपण कधीच सोलापूरला पोचणार नाही, कारण आपण निवडलेला मार्ग चुकीचा आहे. तसंच काहीसं आपलं होतं. धृतराष्ट्राला दुर्योधन जवळचा वाटतो, पण श्रीकृष्णाचं सांगणं सत्याचा मार्ग दाखवणारं असलं तरीही पटत नाही. किंवा आपला आपल्या नातेवाईकांवरती भरोसा असतो पण भगवंतावर नसतो. त्यासाठी समर्थ म्हणतात, व्यवहारामध्ये जर खोटं नाणं चालत नसेल तर परमेश्वराच्या ठिकाणी हा भ्रम कसा चालेल. जे चमकतं ते सोनं असतं असं समजून माणसाला स्वतःची प्रगती करून घेता येत नाही. त्यासाठी सत्याची कास धरावी लागते. जे खोटे व्यवहार करून श्रीमंत होतात त्यांना समाधान मिळू शकत नाही. अशी माणसं आपल्या लक्षातही राहत नाहीत. बंगाल क्षेत्रामध्ये खुदिराम चट्टोपाध्याय नावाचे गृहस्थ राहत होते. शेती आणि किरकोळ कामं करून ते आपला प्रपंच करत असत. ते सत्यवादी आणि शब्दाला इतके पक्के होते
की कोर्टसुद्धा सांगत असे की त्यांनी सांगितलं म्हणजे विषयच संपला, कागदपत्र तपासायची काही गरज नाही. एकदा त्या गावातल्या एका पुढारी माणसाला त्यांच्या शेजारची जमीन हवी होती. त्यासाठी खोटी साक्ष देण्याचा दबाव त्यांनी खुदिरामांवरती आणला. जर तसं केलं तर दुप्पट धन देईन, नाहीतर मुलाबाळांना मारून टाकेन आणि गावातून हाकलून देईन, अशी धमकी त्या पुढाऱ्यानं त्यांना दिली. शेवटी गाव सोडून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण चुकीच्या मार्गाकडे ते वळले नाहीत. एकदा योग्य ध्येय ठरलं की त्या मार्गात कितीही त्रास असला तरीही त्या मार्गातून दूर हटायचं नाही, हा त्यांनी निवडलेला रस्ता होता. याचा परिणाम म्हणजे रामकृष्ण परमहंस, अतिशय उत्तम संस्कार लाभलेला मुलगा, त्यांनी जगाच्या कल्याणासाठी तयार केला. एकदा परमार्थाच्या मार्गानं जायचं ठरलं की मग ज्या नाण्यानं स्वतःची आणि समाजाची प्रगती साधता येईल असंच नाणं निवडा आणि त्यासाठी तपस्या, संत संगती आणि संत साहित्याचा सतत अभ्यास करा, असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले हित ते आकळेना. परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. श्रीराम.